नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर धुळे महानगरपालिका इथे आपल्याला फार्मसिस्टची वॅकन्सी बघायला मिळत आहे. त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर. तर यात बघू शकता तुम्ही, औषध निर्माता हा पद आहे. यात SC साठी 1 जागा आहे, ST साठी 2 जागा आहे, VJ साठी 1 जागा आहे आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 1 जागा आहे. टोटल अगर पदसंख्या जर आपण पाहिली तर एकूण पदसंख्या 5 जागांची आहे. आणि तुम्हाला जे मानधन म्हणजे तुम्हाला जे सॅलरी मिळणार आहे ते 23,584 इतकी आहे. आणि ही जागा औषध निर्मात्याची जागा आणि ही जागा जे आलेली आहेत हे कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहे. यात बघा तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे. तर औषध निर्माता शास्त्रातील पदवीधर म्हणजे काय असते, B.Pharm असणं गरजेचं आहे. B.Pharm असणं गरजेचं आहे आणि सोबतच तुम्हाला रजिस्टर फार्मासिस्ट असणंही गरजेचं आहे. जे तुमच्याकडे लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण बघू वयोमर्यादा सांगितलेली आहे. जर उमेदवार वय नियुक्तीची वेळ 38 वर्ष पेक्षा अधिक आणि आरक्षित प्रवर्गासाठी 43 याच्या 43 वर्षापेक्षा अधिक नसावे. ठीक आहे. त्यानंतर कंत्राटी पद्धतीनं तर निवड होणार आहे. हे आपण सांगितलंच तुम्हाला, निवड समितीच्या अखेरीत राहील. आणि त्यानंतर काय आहे तर बघा, अंतिम निर्णय हा समितीच्या व्यक्तीचा असेल. यात काही एवढं इम्पॉर्टंटची गोष्ट नाही आहे, समोर बघू आपण. त्यानंतर गुणांकन पद्धत म्हणजे तुमची लिस्ट कशी लागणार आहे. तर लिस्ट अशी लागणार आहे की पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झामच्या मागील म्हणजे अंतिम वर्ष जे फायनल इयरचे मार्क राहणार आहे त्यावर तुमचे सिलेक्शन होईल. तेथे 100%मधून तुम्हाला पर्सेंटेज काढलं जाईल आणि त्या पर्सेंटेजवर ज्याचं हायेस्ट पर्सेंटेज राहील त्याची लिस्ट लागेल आणि 5 पदं भरल्या जाईल. आणि जर कोणत्याही कॅटेगरीचा जर विद्यार्थी भेटला नाही तर ते अनारक्षित पदमध्ये अनरिझर्वडमध्ये भरल्या जाईल. असं हे इथं नमूद केलेलं आहे. आणि याचा कालावधी किती आहे तर याचा कालावधी जे जॉबचा आहे ते 6 महिन्यासाठी आहे. बघा नियुक्ती. त्यानंतर आवश्यक दस्तावेज आपण बघून घेऊ. दस्तावेजमध्ये काय असते, विहित नियम नमुन्यातील अर्ज म्हणजे काय असते, ॲप्लिकेशन फॉर्म आहे. याच PDF मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म आहे. तुम्हाला याच PDF मधून ॲप्लिकेशन फॉर्म हा डाउनलोड करावा लागेल, प्रिंटआउट करावं लागेल, ते फॉर्म भरावं लागेल, आधार कार्ड तुमचं त्यासोबत जोडावं लागेल. अर्हतेचा पुरावा म्हणजे तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्याचं सर्व मार्कशीट आणि डिग्री वगैरे असेल तर डिग्री पण ते तुम्हाला लावावं लागणार आहे. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल जे इथं तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे म्हणून त्यासाठी लागते. जन्मतारखेचा पुरावा. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो दोन पासपोर्ट साईज फोटो रंगीत असले पाहिजे. आणि आरक्षित प्रवर्गासाठी जर असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नेसेसरी आहे. ठीक. त्यानंतर आपण बघू अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे. तर या वेबसाईटवरून अर्जाचा नमूद झालेला डाउनलोड हे अर्ज जे बघत आहात तुम्ही PDF हे तुम्हाला नाही का डाउनलोड करावं लागेल. तिथून तुम्हाला अर्ज भेटेल आणि ते मग ते प्रिंटआउट काढल्यानंतर मुख्य टपाल शाखा 1ला मजला मालमत्ता विभागाजवळ नवीन प्रशासन इमारत धुळे महानगरपालिका या ॲड्रेसवर तुम्हाला काय करावं लागते, जमा करावं लागते. ठीक आहे. म्हणजे प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला जमा करावं लागले. अन्य मार्गाने पाठवलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्हाला नाही का फिजिकली जाऊन तिथे सबमिट करावं लागेल. त्यानंतर बघा आपलं नोटिफिकेशन संपलं आणि हे बघा एक शेवटचं हे आहे ॲप्लिकेशन फॉर्म. ठीक. हे आहे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म. यात तुमची कॅटेगरी वगैरे सर्व गोष्टी लिहायला लागते, ईमेल ID वगैरे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता वगैरे सर्व गोष्टी लिहून तुम्हाला अर्जदाराची सही, अर्जदाराचे नाव, दिनांक आणि यासोबत अर्जासोबत खालील प्रमाणपत्राचे हे जोडणे आवश्यक आहे. हे सर्व इथं जे दिलेलं आहे हे सर्व कागदपत्र जोडून तुम्हाला सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुमची निवड पद्धती होईल आणि त्यानंतर तुम्हाला जॉब भेटेल. ठीक. अशाच इम्पॉर्टंट नोटिफिकेशनसाठी फार्मा एक्झाम सर्कलला लगेच सबस्क्राईब करा.
चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर फक्त नोटिफिकेशनच नाही तर आपण यासोबत आरोग्य विभाग झाले आणि इतरही फार्मासिस्ट आणि कोणत्याही फार्मसी रिलेटेड एक्झामसाठी आपण आपले लेक्चर्स पण घेत असतो. याच्यावर फ्री ऑफ कॉस्ट आहे. बस तुम्हाला इथं चॅनलवर बघावं लागते. ठीक आहे. तर तुम्ही याला पण सबस्क्राईब करू शकता. जय महाराष्ट्र. ठेवतो.